स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये सध्या कुठेही घराच्या बाहेर पडा किंवा मोकळ्यावर फिरायला जा, तुम्हाला 4 पावलं गेल्यानंतर सुद्धा उष्म्याची तीव्रता जाणवेल। मग ते शहर असो, गाव असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही परिसर असो। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामधल्या तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय। पण तापमानाचा पारा वाढण्याचा हे सगळं प्रमाण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर देशभरात जगभरामध्ये याचे पडसाद जाणवतात। प्रामुख्याने आशिया खंडाचा विचार केला तर वाढत्या तापमानामुळे जाणाऱ्या बळींची संख्याही वाढलेली आहे। शिवाय वाढतं तापमान हे मानवी जीवनाच्या अनेक घटकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करते। मानवी जीवनासोबतच जोडलेले अनेक घटक असतील, मग जनावरांचा प्रश्न असेल, उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, या सगळ्यावर या वाढत्या तापमानामुळे बरेच परिणाम होतात। त्याचा एक अभ्यास ऑस्ट्रेलियामधल्या मोनाश युनिव्हर्सिटीने केला आणि त्यातले जे निष्कर्ष समोर आलेले आहेत ते निष्कर्ष आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहेत। तापमानाचा पारा जर असाच चढा राहिला तर मानव जातीवर काय दुष्परिणाम होऊ शकतात याची चुणूक या निष्कर्षांमधून आपल्याला येते। काय हा अभ्यास नेमका सांगतो, या अभ्यासातून समोर आलेली आकडेवारी काय सांगते यावर आपण एक नजर टाकूयात आणि त्यानंतर याच मुद्द्यावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याबाबत चर्चाही करूयात। ऑस्ट्रेलियामधल्या मोनाश युनिव्हर्सिटीने केलेला अभ्यास म्हणतोय की उष्माघाताचे सगळ्यात जास्त बळी हे भारतामध्ये आहेत। भारत हा उष्माघाताचे सर्वाधिक बळी घेणारा देश ठरलेला आहे। याच देशामध्ये अति तापमानामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागलेत। या अभ्यासामध्ये फक्त भारताचाच नाही तर जगभरातल्या अनेक देशांचा विचार करण्यात आलेला आहे, खंडांचा विचार करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिथे जिथे तापमानाचे फटके बसलेले आहेत त्या तापमानवाढीचा सगळ्यात मोठा फटका हा आशिया खंडाला बसतोय आणि आशिया खंडामध्ये जर विचार केला तर भारताला याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय। या सगळ्याचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात त्यावर एक नजर टाकूयात। परिणाम कुणाकुणावर होत आहेत? आरोग्यावर होत आहेत, शेतीवर होत आहेत, महिलांवर होत आहेत, प्रामुख्यानं उद्योगधंद्यांवर होत आहेत आणि जनावरांवर होत आहेत। आणि याचा सगळ्यात मोठा दृश्य परिणाम काय असेल तर पाण्याची टंचाई जी महाराष्ट्रामध्ये सध्या ठिकठिकाणी जाणवते। प्रामुख्याने मराठवाड्याला याच्या खूप मोठ्या झळा बसतात। त्यामुळे आता तुम्ही मराठवाड्यात गेलात तर मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये टँकरसाठी वाट पाहणारी लोक आणि टँकर आल्यानंतर टँकरमधलं पाणी मिळवण्यासाठी झुंबड उडणारी गावं, असंच चित्र आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल। मराठवाड्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांमध्ये सुद्धा अगदी जिथे मुबलक पाऊस पडतो त्या कोकणामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळते। वाढत्या तापमानवाढीचे हे धोके महाराष्ट्राला नाही अवघ्या मानव जातीला सहन करावे लागतात। या संदर्भात आणखीन चर्चा करण्यासाठी पर्यावरण विषयांचे तज्ज्ञ अतुल देऊळगावकर सर आता आपल्या सोबत आहेत। देऊळगावकर सर, खूप खूप स्वागत तुमचं या चर्चेमध्ये। माझा आवाज पोहोचतोय सर? हॅलो, हा, आवाज माझा पोहोचतोय? मला ऐकू येत नाही येते। ऐकू येत नाहीये? आवाजच येत नाही। मला वाटतं त्यांच्यापर्यंत आवाज, टेक्निकल टीम प्लीज बघा। उष्माघात मोठा आघात अशी परिस्थिती सध्या जगभरामध्ये आहे आणि याला कारण आहे महत्त्वाचं ते म्हणजे एका अभ्यासानं समोर आणलेले निष्कर्ष आपल्याला विचार करायला लावणार आहेत आणि म्हणूनच या विशेष चर्चेचं आयोजन छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर सध्या 656 टँकर्सनं छत्रपती संभाजीनगरमधल्या विविध शहराच्या भागांना, ग्रामीण भागाला सध्या पाणी पुरवठा केला जातोय। त्याला लागून असलेला जिल्हा मराठवाड्यातला दुसरा जालना जिल्हा, इथेही पाणी टंचाई प्रचंड आहे। 488 टँकर्स सध्या जालन्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। बीड जिल्हा मराठवाड्यामधला आणखी एक दुष्काळग्रस्त जिल्हा, 382 टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय इथे। लातूर 21 टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय। धाराशिवमध्ये 131 टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय तर परभणी जिल्ह्यामध्ये 5 टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय। नांदेडमध्ये 16 टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय। अर्थात ही जी आकडेवारी आहे ती शासकीय आकडेवारी आहे, मात्र प्रत्यक्षात ज्या ज्या गावांमध्ये टँकर्स पुरवले जातात तिथली संख्या ही प्रत्यक्ष स्थितीमध्ये आणखीनही मोठी असू शकते। अतुल देऊळगावकर सर आपल्या बरोबर आता थ्रू झालेत। सर, आता आवाज येतोय माझा? मला येतोय आवाज। बर, आता जी आकडेवारी टँकर्सची जी मी वाचली ती प्रामुख्याने मराठवाड्यातली आहे।
तुम्ही गेले अनेक वर्ष मराठवाड्यामध्ये काम करता, जवळपास प्रत्येक जिल्हा प्रत्येक गाव तुम्हाला अगदी जवळून माहीत आहे. तुम्ही एकूण या पर्यावरणाचा अभ्यास करताना जेव्हा तापमान वाढ पाहता तेव्हा या तापमान वाढीचा आणि आता आपल्याला जे दुष्काळाच्या झळा दिसतात यांचा थेट संबंध कसा दिसतो? आता तुम्ही जिथून सुरुवात केली, आधी पाणी टंचाईच्या विषयी बोलूया. खरं तर आपलं पाणी व्यवस्थापन हे अतिशय सदोष आहे आणि ते शहर केंद्री, उद्योग केंद्री आणि श्रीमंत केंद्रीय, ते गरीब, शेती आणि गावांच्या विरोधातलं आहे. त्यामुळे आपण आता फक्त शहरांचं बघितलं, पण गावांमध्ये जी तिंबड उडते, गावांमध्ये आपण जे महिलांचा विचार करत होता, मुलींचे बळी जातात पाणी आणताना, त्याचा आपण अजिबात विचार करत नाही. तर आता हवामान बदलाच्या काळामध्ये जगात काय विचार केला जातो, तर क्लायमेट रेझिलियंट सिटीज, क्लायमेट रेझिलियंट विलेजेस अँड क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, याचा आपण विचार करून आपलं नियोजन आधी डिझाईन असं पाहिजे की किती गावं तहानलेली आहेत. म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे, 75 वर्ष होऊन गेले देशाला स्वातंत्र्य मिळून. महाराष्ट्र, आपण बाकी सगळ्या प्रगतीच्या गप्पा मारतो, आपल्या तहानलेल्या संख्या, गावांची संख्या ही वाढते कशी, कमी का नाही होत? तर त्यामध्ये दोन कारण आहेत. यामध्ये राजकारण आहे, टँकर लॉबी, त्यानंतर आरोची लॉबी, यांना एक समांतर जलव्यवस्था तयार केली गेलेली आहे आणि त्यांना हे नीट होऊ द्यायचं नाही. आणि आपले नगरसेवक, आमदार आणि अधिकारी यांना सुद्धा पाणी व्यवस्थापनाकडे अजिबात लक्ष द्यायचं. सर, आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण उष्माघाताचे बळी म्हणतो त्यावेळेस जे रेकॉर्डवर येणारे बळी असतात ते थेट तापमानाचा फटका बसला आणि त्याच्यामुळे जाणारे बळी आहेत. पण हा प्रश्न तेवढा पुरता मर्यादित नाहीये. हा प्रश्न बराच पुढे जातो. याचे शेतीवर काय परिणाम होतात, याचे उद्योगधंद्यांवर काय परिणाम होतात, जो महिलांचा प्रश्न तुम्ही मगाशी मांडलात, म्हणजे पाणी आणायलाच जाताना झुंबड उडते, त्याच्यात एखादा जीव जातो, या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये होत नाही. ज्यावेळेस तुम्ही या प्रश्नाकडे बघता आणि व्यापक नजरेनं ज्यावेळेस पाहता त्यावेळेस आणखीन कोणकोणते मुद्दे आहेत जे उष्माघाताशी थेट निगडीत आहेत पण उष्माघात या शब्दामध्ये येत नाहीत असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे उष्मा वाढल्यानंतर त्याचे पूर्ण पृथ्वीवर, म्हणजे सर्व जैवविविधतेवर परिणाम होतात. म्हणजे जनावरांवर परिणाम होतात, त्यांचं दूध घटतं. पक्षी ते 40 अंशाच्या पुढे पक्षी पटापटा मारायला चालू होतात. म्हणजे प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या तब्येतीवरही खूप परिणाम होतात आणि पिकांवर, पिकांची उत्पादकता झपाट्यानं कमी होते. या वर्षी जळगाव मधल्या बागा, केळीच्या बागा जळून गेलेल्या आहेत, डोळ्यात देखत 43-44 ला. तर हे, आणि याचा अजूनही अभ्यास सखोल पद्धतीने व्हायला पाहिजे की काय काय परिणाम होऊ शकतात. आपल्याकडे नाही, पण आता नैनितालला, उत्तराखंडामध्ये त्याच्या आधी लागलेल्या आहेत. म्हणजे वणवे जे जंगलामध्ये पेटतात ते या उन्हामध्ये पेटतात. कॅलिफोर्नियामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये वणवे पेटून 1 कोटी जनावरं मेलेली आहेत, तांदळी हे मेलेले आहेत. तर हे असे परिणाम जे जगभर दिसतात त्याचं आपल्याकडं पण म्हणजे रूप वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. ते जंगलामध्ये वेगळे दिसतं, ते समुद्रकिनारी वेगळ्या पद्धतीने दिसतं. 40च्या पुढे तापमान गेलं की आपलं जीवन असह्य होतंय. पण आता त्याचा महत्वाचा भाग लक्षात घ्या, आपल्या पृथ्वीला जे सुसह्य कार्बन कॉन्सन्ट्रेशन आहे, कार्बन सहती आपण ज्याला म्हणतो, ते 350 पार्ट्स पर मिलियन आहे. म्हणजे एका घनमीटर मध्ये 350. आता सध्या आपण 422 ला होतो. आणि जर आपण 450 ला गेलो तर तापमान वाढ 2 पेक्षा जास्त होऊ शकते. त्यावेळेला आपल्या पृथ्वीवर कसा हाहाकार माजेल या संबंधी अनेक चित्रपट आलेले आहेत, अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या गेलेल्या आहेत. ही पाहून ही जोपर्यंत प्राथमिकता विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये दिली जात नाही आणि जगातल्या तज्ञांना सहभागी करून घेतलं जात नाही, तोपर्यंत आपले हे हाल असेच चालू राहते. सर, बऱ्याच वेळेला जेव्हा ही चर्चा होते त्यावेळेस पर्यावरणाची चर्चा होते, मग भारतासारख्या देशाचा विचार करताना हाही मुद्दा समोर येतो की आम्ही विकसनशील देश आहोत, आमची लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे आम्ही इंडस्ट्रियलायझेशनला किंवा शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्याला थेट आळा घालू शकत नाही, जे विकसित देश बऱ्याच प्रमाणामध्ये करू शकतात. आमची तेवढी आर्थिक ताकद नाहीये, म्हणून आम्हाला मग आमची जी इंधनं आहेत, आमची जी पूर्वापार चालत आलेली इंधनं ती आम्हाला वापरावी लागतात. हे जे आर्ग्युमेंट आहे हे काही काळासाठी जरी मान्य केलं तरी याचे खूप मोठे परिणाम आपल्याला भविष्यामध्ये सोसावे लागणार आहेत.
तर याच्यातनं एक मध्यम मार्ग काढता यावा आणि उष्माघाताशी निगडीत आणि एकूणच टेम्परेचर वाढीशी निगडीत जे सगळे परिणाम आहेत हे टाळता यावे, यासाठी सेंट्रलायझेशन, सेंट्रल पासून ते अगदी डिसेंट्रलाइज आपण म्हणू गावापर्यंत खरंच एखादं धोरण आपल्याला दिसतंय का? राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या बाबतीत तुम्हाला खूप गंभीर दिसतंय का? मला नाही वाटत आहे आपल्याकडे आपण फार गंभीर आहोत या बाबतीमध्ये. आणि गंभीर कोण आहे याचं उदाहरण देण्यासाठी सांगतो. आपल्या शेजारचा चिमुकला बांगलादेश, ढाक्यामध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंट नावाची संस्था आहे. आता त्यांनी पूर आल्यानंतर तरंगती शेती तयार केलेली आहे. ओके. पुरामुळे खारं पाणी जर शेतीमध्ये आलं तर त्याच्यामध्ये टिकेल असा खारा पाण्यात टिकणारा भात शोधून काढलेला. म्हणजे हवामान बदलाची आपत्ती कोणकोणती येईल हे पाहून त्यांनी वेगवेगळ्या लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने सामोरं जातात. बांगलादेश तर समुद्र सपाटीपासून काहीच उंचीवर नाही, त्यामुळे तो बुडून जाण्याची पण शक्यता आहे. या सगळ्याला मार्ग शोधताना ते निदान प्रयत्न करताना दिसतात. आपल्याकडे पण अगदी सरपंच पातळीपर्यंत आपण प्रशिक्षण शेती सहन करायला लागतं कोणाला गावांना. आपल्याला याची कल्पना आहे का? ओरिसा मधील 7 नावाचं गाव आहे, त्यातले 2 गावं समुद्रामध्ये गिळंकृत झालेली आहे. सुंदरबन मधली गावं गिळंकृत झालेली आहे. तर हवामान बदलाचे फटके आपल्याकडे असं होत असताना त्यांनी कसं सामोरं जावं याचं संशोधन करून त्यांच्यापर्यंत काही गोष्टी नेल्या पाहिजेत. आणि याचं गांभीर्य पटल्यानंतर अगदी ग्रामपंचायतीपासून विधानसभा आणि लोकसभेपर्यंत त्याचे प्रश्न आले आणि त्याची अंमलबजावणी काहीतरी सुरुवात झाली. सध्या तर हा प्रश्नच कोणाला महत्वाचा वाटत नाही. या निवडणुकीमध्ये फक्त भाजप आणि काँग्रेसने जाहीरनामे सांगितलेले आहेत, पण निवडणुकीमध्ये हा विषय का येत नाही, या मागण्या का होताना दिसत नाहीत. रायलसीमा, आता मराठवाड्यामध्ये दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हा विषय निवडणुकीमध्ये यायला लागेल तरच ती मागणी केली तर त्याचा काहीतरी विचार होईल. पण आता सध्या तरी एक ऍक्शन प्लॅन, क्लायमेट रेसिलियंट ऍक्शन प्लॅन हा शहरापासून गावापर्यंत करणं. आपल्या शहरामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडला तर मुंबई तुमचे पूर्वी 500 मिलीमीटरला तुंबायची. मुंबई, पुणे, बेंगलोर एवढं आपण सिलिकॉनचं शहर म्हणतो बेंगलोर, तिथं पाऊस पडल्यानंतर ट्रॅक्टर मधनं अब्जा दिशेला जावं लागतं. आणि आता त्याच बेंगलोरमध्ये एका टँकरसाठी जर तुम्हाला टँकर तातडीने पाहिजे असेल 5000 लिटरचं तर तुम्हाला 10,000 रुपये मोजावे. आणि महानगरपालिकेने सांगून टाकलेलं आहे की आम्ही सगळ्यांना पाणी पुरवू शकत नाही. ही जी अवस्था आहे यासाठी एक काहीतरी उत्तम डिझाईन आणि मग त्या दृष्टीने ऍक्शन प्लॅन आणि त्याची अंमलबजावणी ही विविध पातळीवर करून खरं सांगायचं तर एका शब्दात आपली दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची जे काही प्लॅनिंग नियोजन होतं ते युद्ध सज्जतेचं होतं. पण आता खरं युद्ध जगाचं हे हवामान बदलाशी आहे. बरोबर. आणि त्याच्याशी सामोरं जाताना सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. WWA का वर्ल्ड वेदर ऍट्रिब्युशन का चालू केलं? कारण त्यांना असं वाटलं की जगातील हवामान वैज्ञानिकांनी एकत्र येऊन सर्व लोकांना सांगितलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. तसंच शेती संशोधकांनी एकत्र आलं पाहिजे, अभियंत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि कोणते मार्ग निघू शकतात त्यावर आपण अधिक म्हणजे चौकदारपणे विचार करायला पाहिजे. तर आपण पुढच्या टप्प्याला जाऊ शकू. आणि उष्माघाताला सामोरं जाताना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काही एक लक्षात घ्या, हा प्रश्न जागतिक आहे पण त्याला उत्तर स्थानिकच आहे. बरोबर. तुमच्या गावामध्ये एक उत्तम वृक्ष लागवड झालेली असेल तर तुमचं तापमान तुम्हाला 3 ते 4 अंशांनी कमी करता येईल. बरोबर बरोबर. हे नाही करू शकत आपण वृक्ष लागवड केली म्हणून सांगतो आणि कितीला वृक्ष म्हणून वृक्षाची व्याख्या बदलायची, जंगलाची व्याख्या बदलायची, अशी दुर्फेक आपण स्वतःच्या डोळ्यात करत चाललेलो आहोत. म्हणून ही समस्या आपल्याला अधिक घातक करून देताना. मला हे तुमचं वाक्य खरंच खूप आवडलं आणि खूप पटलं सुद्धा. समस्या जागतिक आहे म्हणून तिचं फक्त अवडंबर माजवू नका. तिची उत्तरं तुम्हाला लोकल तुमच्या अगदी आजूबाजूला सापडू शकतात. फक्त त्याची अंमलबजावणी, त्याबाबतची योग्य जनजागृती तुम्ही करता की नाही हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न जागतिक आहे, हा प्रश्न प्रत्येकावर परिणाम करणारा आहे आणि म्हणून त्याचा विचारही तितक्याच गांभीर्यानं व्हायला हवा. बरं, असंही नाहीये की तो प्रश्न कुठल्या एका सेक्टरवर परिणाम करेल. नाही, तुम्ही जो म्हणाल त्या प्रत्येक सेक्टरवर, प्रत्येक जेंडरवर, प्रत्येक देशावर, प्रत्येक भूमीवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून याबद्दलची चर्चा वारंवार होणं, याबाबतची जागृती होणं, याबाबतचे उपाय शोधून काढणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच ही चर्चा सुद्धा महत्त्वाची.
सर, तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललात. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. फक्त काही क्षणांची विश्रांती घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा NDTV मराठी.